नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आमच्या सरकारचा संवाद उत्तम असून त्यांच्या मनातील प्रश्नांसाठी आम्ही एकत्र बसून मार्ग काढू. मनोज जरांगे पाटील हे समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि आम्ही सुद्धा मराठा समाजाचेच आहोत. त्यामुळे मुला मुलींचे प्रश्न सुटले पाहिजेत, यासाठी आम्ही मार्ग निघेल असाच प्रयत्न करू. आमच्या सरकारमध्येच मराठा समाजाला न्याय मिळाला आहे, त्यामुळे जरांगे यांनी अस्वस्थ होऊ नये असं मत मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलंय. फार्मर आयडिया अभावी कर्जमाफी झाली नाहीये. कसा तोडगा आपण काढू शकतो? त्यासाठी आज दुपारी आमचे बावनकुळे साहेबांबरोबर कलेक्टरांबरोबर आमची चर्चा झालेली आहे. त्या संबंधी लवकरच मी स्वतः बैठक घेऊन त्याच्यावरही तोडगा काढण्याचं काम आमच्याकडून होईल. कुठलाही शेतकरी व आमच्या जिल्ह्यातला वंचित राहणार नाही, एवढी काळजी आम्ही आमच्या माध्यमातून घेऊ. तर इथेनॉल मिश्रित पेट्रोल विरोधात उद्या अरविंद केजरीवाल पंतप्रधानांच्या घरावरती लॉंग मार्च काढणार. एक लक्षात घ्या, पंतप्रधानांच्या घराच्या अवतीभोवती सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचे विषय असतात. आता शेवटी हे जे आमचे विरोधक आहेत त्यांची मानसिक संतुलन त्यांचं एवढं बिघडलेलं आहे की त्यांना पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबतीमध्ये पण चिंता नाही. म्हणजे एक राहुल गांधीजींच्या घरी पंतप्रधान राहिलेले आहेत, दुसरे अरविंद केजरीवाल स्वतः मुख्यमंत्री राहिलेले आहेत, तरीही त्यांना पंतप्रधानांची सुरक्षा ही किती महत्वाची असते देशासाठी हेही ज्यांना कळत नसेल तर त्यांच्या बुद्धीची कीव करायची वाटते. मला वाटतं आमचं केंद्र सरकार योग्य पद्धतीने या विषयाला हाताळेल. सरकारने मराठ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करीत मनोज जरांगे पाटील 7 ऑगस्ट पासून राज्यव्यापी दौरा करणार आहेत. मला असं वाटतं की मनोज जरांगे पाटीलजींचे आमच्या सगळ्यांचा अतिशय उत्तम संवाद आहे. त्यांच्या मनात असलेले प्रत्येक प्रश्न त्यांना कुठेही अगर उशीर झालेला वाटत असेल तर आम्ही निश्चित पद्धतीने त्यांच्याबरोबर बसू, मार्ग काढू. शेवटी तेही समाजाचं नेतृत्व, त्या समाजासाठी प्रश्न सोडवायला प्रयत्न करतायत. आम्हीही मराठा समाजाचे आहोत. आम्हालाही वाटतं की जे काय आमची मुलं मुली आहेत त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. प्रशासनामध्ये काही एक दोन विषय राहून जातात जे त्यांच्या मागण्या असतील. आम्ही निश्चित पद्धतीने जरांगे पाटलांबरोबर बसून मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून निश्चित पद्धतीने काम करू. शेवटी ह्या राज्यामध्ये जे आदरणीय आमचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याच कालावधीमध्ये सर्वात जास्त मराठा समाजाला न्याय मिळालेला आहे, सर्वात जास्त त्यांचे प्रश्न सुटलेले आहेत. म्हणून मला विश्वास आहे मनोज जरांगे पाटलांची जे काही विषय असतील त्यांनी बिलकुल अस्वस्थ होऊ नये. त्यांना न्याय देण्याचं काम आमचं देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीने करेल, हा विश्वास तुमच्या माध्यमातून त्यांना देतो. मला वाटतं राष्ट्र स्वयंसंघ हे राष्ट्र प्रथम मानणारे एक ते संघटना आहे आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या भारत मातेला जे खऱ्या अर्थाने जे त्याला आम्ही भविष्य मानतो त्यांच्याशी संवाद साधून अगर आपल्या या हिंदू राष्ट्राला अजून भक्कम करण्याच्या दृष्टिकोनातून आमचे आदरणीय सरसंघचालक अगर भूमिका घेत असतील, संवाद साधत असतील, ते निश्चित पद्धतीने स्वागतार्ह आहे. त्यांच्या त्या संवादामुळे आमचा हिंदू राष्ट्र निश्चित पद्धतीने अजून भक्कम होईल असं मी मानतो. बघा, महाराष्ट्र धर्म स्वतंत्र कायदा जो आमच्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने आम्ही हिंदू समाजाला विश्वास दिलेला की लव जिहाद सारखी जे केसेस होतात त्याला थांबवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही एक सक्षम किंवा कडक, सर्वात कडक धर्म स्वतंत्र कायदा आम्ही आणू, धर्मांतर विरोधी कायदा आणू. आणि तसंच आता गेल्या मंत्रिमंडळात अधिवेशनामध्ये धर्म स्वतंत्र कायदा पास झाला आणि मग माननीय राष्ट्रपतींची त्याच्यावर स्वाक्षरी झालेली आहे. आता आमच्या राज्यामध्ये आमच्या कुठल्याही हिंदू माता भगिनींकडे कोणीही जिहादी लव जिहादच्या नावाने वाकड्या नजरेने बघू शकणार नाही, एवढी ताकद त्या धर्म स्वतंत्र कायद्यामध्ये आहे. आणि म्हणून कुठल्याही माझ्या बहिणीकडे, हिंदू बहिणीकडे कोणी वाकड्या नजरेने बघितलं तर 7 वर्षाची शिक्षा ची तरतूद त्या धर्म स्वतंत्र कायद्यामध्ये आहे. म्हणजे 7 वर्षापर्यंत तुम्ही तुमच्या पाकिस्तानमध्ये बसलेल्या अब्बाला बघू पण शकत नाही, एवढी ताकद त्या धर्म स्वतंत्र कायद्यामध्ये आहे. आणि म्हणून मी ह्या कायद्याचं स्वागत करतो. ह्याचे सगळं श्रेय जे राज्यातले असंख्य आमचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत ज्यांनी दिवस रात्र एक करून हिंदू सकल मोर्चे काढले, हिंदू समाजाला जागवलं,
हिंदू समाजामध्ये फिरून खरी परिस्थिती मांडली, असंख्य आमच्या हिंदू बहिणींचं प्राण वाचवलं. या धर्म स्वतंत्र कायद्याचं सगळं श्रेय मी माझ्या त्या प्रत्येक हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला देईन. त्यात शेवटचा एकच प्रश्न आहे. बिहारच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला. यानंतर आदित्यनाथांनी टीका असं म्हटलंय की भाजप सरकार चालवता येत नाही. पंतप्रधानांच्या विरोधात देशभरात रोष नसल्याची टीका त्यांनी केली. एका पोटनिवडणुकीमुळे ह्या लोकांना एवढा आनंद होतो, मग बीएसटीची हे निवडणूक हरले म्हणजे काय मराठी माणसांनी ह्या लोकांना ढुंगणावर लाथ मारून काढलं आम्ही असं म्हणायचं का? बीएसटीची जी निवडणूक हे दोन्ही ठाकरे बंधून एकत्र येऊन लढले, तोंडावर आपटले, मग मराठी माणसांनी ह्यांना हकलून टाकलं असं म्हणायचं का? पोटनिवडणुकीचा निकाल ठीक आहे, आम्ही लोकांच्या जनमताचा आदर करतो, पण काही महिन्या अगोदर पश्चिम बंगालचा पण निकाल लागला. तो पुराचा राज्य आज भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री म्हणून काम करतो, म्हणजे तिथे काम करतोय. म्हणून अशा कुठल्या तरी शेमड्या मुलांनी भारतीय जनता पक्ष आणि आमच्या वरिष्ठांना सांगू नये, तू पहिलं तुझी वर्ळी सांभाळ, कारण का तुझी 29ला नाडी सोडण्यामध्ये आम्ही सगळेजण सज्ज आहोत.